न्यायालयामधील सुनावणी होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेने जैन समाजाचे विलेपार्ले येथील मंदिरावरती तोडक कारवाई केली। 16 एप्रिल रोजी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे मंदिर मुंबई महापालिकेकडून तोडण्यात आलं। त्याच्यावरती बुलडोझर चालवण्यात आला। यामुळे जैन समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। लाखो जैन समाज बांधव रस्त्यावरती उतरले आणि सरकारचा निषेध त्यांनी नोंदवला। विलेपार्ले पूर्व येथील नेमिनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या आवारात 30 वर्ष जुनं हे जैन चैत्यालय मंदिर होतं। या मंदिरावरती महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालवत कारवाई केली। त्यामुळे जैन धर्मीय हे व्यथित झाले। जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ शनिवारी 19 एप्रिल रोजी सर्व समाज बांधवांकडून मुंबईमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला। यावेळेला जैन समाजासोबतच हिंदू विश्व परिषदेचे सदस्य, जैन समाजाचे सर्व विश्वस्त मंडळ, संस्था, राजकीय पक्षामधील विविध नेते सहभागी झाले होते। विलेपार्ले पश्चिम रेल्वे स्थानकापासून शांततेमध्ये हा मोर्चा निघाला आणि ह्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ईस्ट विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे यांची तात्काळ प्रशासनाने बदली केली आणि अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगनारी यांनी माध्यमांसमोर दिली। मात्र जैन समाजाच्या भावना अद्याप शांत झालेल्या नाहीत। मंदिराच्या सर्व भिंती तुटून पडल्यात। मंदिराला दरवाजा सुद्धा शिल्लक नाही। असं असताना जैन बांधवांनी त्या ठिकाणी पूजा कशी करायची हाच विचार आता सर्वांच्या मनामध्ये आहे। मात्र तरी देखील जैन बांधवांनी त्या ठिकाणी पूजा केली। भगवान महावीर यांच्या समोर सर्व जैन धर्मीय भाविक नतमस्तक झाले। मंदिर तोडल्याचा संताप भाविकांमध्ये दिसून आला। मुंबई उच्च न्यायालयाने खटल्याला स्थगिती देऊन देखील मंदिर घाईघाईमध्ये का पाडले हाच प्रश्न आता सर्वांच्या मनामध्ये येऊ लागलाय। त्यामुळे त्याच ठिकाणी पुन्हा नवीन मंदिर तात्काळ बांधावे अशी मागणी जैन धर्मियांकडून केली जाते। मी राजेश जैन, ठाणे दिगंबर जैन समाजाचा प्रतिनिधी, त्याचबरोबर सकल जैन समाज ठाणे यांचाही मी प्रतिनिधी आहे। आजची जी घटना आहे म्हणजे 16 तारखेची जी घटना आहे या मंदिर तोडण्याची, ही एक निंदनीय इतिहासातली, भारताच्या इतिहासातली घटना आहे। भारतामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये जैन समाजाचं एकही मंदिर कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टीवर नाही, कुठल्याही इल्लीगल प्रॉपर्टीवर नाही आणि आमच्या जैन स्थानकाचे जे काही व्यवस्था आहे, रोड असेल किंवा काही असेल, भारत सरकारची कुठल्याही मदतीशिवाय आमच्या जेवढ्या संस्था आहेत त्या आमच्या सामर्थ्याने आम्ही बनवलेले आहेत। आमचे मंदिर तुम्ही बघितले असतील तर पूर्ण मार्बलचे मंदिर आहेत, भव्य ते भव्य मंदिर आहेत आणि जैन समाज एवढा समर्थ आहे। त्यामुळे शासन प्रशासनाला मदत करणारा आमचा समाज आहे, मदत घेणारा नाही। मग ते कोविड असो, जीवदया असो की कुठल्याही भारतावर आलेले संकट असो, त्यावेळेला जैन समाज हा सर्वात पहिल्यांदा आलेला समाज आहे। मागण्यासाठी नाही, जैन समाज हा देण्यासाठी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। परंतु जी घटना झालेली आहे, आम्हाला माहिती आहे शासन प्रशासन आजपर्यंत आमच्याबद्दल अशा प्रकारची घटना कधीही झालेली नाही आणि हा पूर्ण विश्वास आहे की या पुढे होणार नाही। परंतु ही जी घटना झालेली आहे, ही घटनेसाठी जबाबदार मात्र काही निवडक लोक आहेत। त्यांचा खाजगी स्वार्थ, निजी स्वार्थ आणि नक्कीच याच्यामध्ये काही ना काहीतरी काळी आहे आणि ह्याच्याच हे रिझल्ट तुम्ही बघत असाल। केवढ्या घाईघाईनं कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना, कोर्टाचा कुठल्याही प्रकारचं याच्यावरचं निर्देश नसताना, किंबहुना ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी लीगल असल्याचं 2013 आणि त्यानंतर सुद्धा बीएमसी कडनं ऑलरेडी आमच्याकडे त्याचे नोंद आहे, सर्टिफिकेशन आमच्याकडे आहे, रेकॉर्ड आहे, डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत आणि असं असताना सुद्धा याला इल्लीगल म्हणून तोडण्याची जी कृती करण्याचं जे औचित्य किंवा जी घाई दाखवली गेलेली आहे ती नक्कीच निंदनीय आहे। आणि ह्या गोष्टीला भारतवर्षामध्ये कुठल्याही मंदिरावर, कुठल्याही चर्च किंवा कुठल्याही प्रार्थना स्थळावर अशा प्रकारची घटना करण्याची कोणाची हिंमत होऊ नये, एवढी कडक त्या व्यक्तीला दंडित केले गेले पाहिजेत आणि ते दंड झाल्यानंतरच आणि इथे मंदिर उभं राहिल्यानंतरच जैन समाज आंदोलन तोपर्यंत चालत राहील।